वरनं वाद रंगलेला असताना दुसरा आणखी एक वाद समोर आलेला आहे। मुंबईसाठी हा वाद विशेष महत्त्वाचा आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती। हा वाद नेमका कोणता आहे तर हा वाद नामांतराचा वाद आहे। IIT बॉम्बे संस्था आहे मुंबईमध्ये आणि या संस्थेचं नाव IIT बॉम्बे हेच ठेवलं, त्याचं मुंबई केलं नाही, हे चांगलं झालं असं वक्तव्य केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी नुकतंच केलेलं होतं। पण त्यांच्या याच वक्तव्यावरनं आता मोठा वाद पेटल्याचं चित्र दिसतंय। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी IITचं नाव बॉम्बेवरनं मुंबई करण्याचा प्रस्ताव केंद्राला पाठवणार असल्याचं म्हटलंय। सोबतच राज ठाकरेंनाही त्यांनी जोरदार टोला लगावलाय। या सगळ्या वादाच्या आधी काय झालं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सरकारचा चांगला समाचार घेतला जितेंद्र सिंग यांच्या वक्तव्यावरनं। मराठीबद्दलची गेल्या अनेक दशकांपासूनची साचलेली मळमळ पुन्हा एकदा ओकायला सुरुवात करण्यात आली अशी टीका राज यांनी आपल्या ट्विटमधनं केली। मुंबईच्या ऐवजी बॉम्बे नाव त्यांना करायचं आहे। मुंबई आणि हळूहळू MMR गुजरातला जोडण्याचा प्रयत्न आहे असा आरोप सुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून केलाय। मग यानंतर राज ठाकरेंवरती भाजपनं जोरदार हल्ला चढवला। त्यामुळे मुंबई आणि मराठीवरनं होणाऱ्या वादाला नवी फोडणी मिळाली आहे। दरम्यान या सगळ्या वादानंतर जितेंद्र सिंग यांनी सुद्धा आपल्या वक्तव्याबद्दल सारवासारव केल्याचं पाहायला मिळालं। तर IIT मुंबईचं IIT बॉम्बेचं IIT मुंबई का केलं जात नाही, सरकारच्या यामागे नेमका डाव काय आहे, याबद्दल राज ठाकरेंनी जे आरोप केले त्यांच्या ट्विटच्या माध्यमातून ते आपण पाहूया। राज ठाकरे आपल्या ट्विटमध्ये किंवा आपल्या आरोपांमध्ये काय म्हणतात तर जितेंद्र सिंग यांचं विधान हे सरकारच्या मानसिकतेचे एक प्रतीक असल्याचं राज यांनी म्हटलंय। मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा डाव मराठी नेते आणि जनतेनं उधळून लावला। पुढचा मुद्दा राज ठाकरेंच्या पोस्टमधला आणि मुंबई जी आहे ती महाराष्ट्रामध्येच राहिली असा उल्लेखही राज ठाकरे यांनी केलाय। गेल्या अनेक दशकांची यांच्या पोटात साचलेली जी मळमळ आहे ती मळमळ पुन्हा एकदा ओकायला सुरुवात केली असं म्हणत एक प्रकारे भाजपवरती टीका केली आहे राज ठाकरेंनी। खरं तर जितेंद्र सिंग यांचा मुंबईशी काहीही संबंध नाही, ना त्यांचा महाराष्ट्राशी संबंध आहे ना त्यांचा गुजरातशी संबंध आहे। ते येतात जम्मूमधनं, पण आपल्या शीर्ष नेतृत्वाच्या मनात नेमकं काय चाललेलं आहे ते ओळखून तसं बोलून शाबासकी मिळवणं हा जितेंद्र सिंग यांचा उद्देश असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केलाय। दरम्यान भाजपनं या सगळ्या वादाबद्दल किंबहुना राज ठाकरे यांच्या आरोपांबद्दल नेमकं काय म्हटलंय, कशा प्रतिक्रिया दिल्यात आपण पाहूया। मी स्वतः देशाचे HRD मिनिस्टर आणि देशाचे प्रधानमंत्री या दोघांनाही पत्र लिहून ही विनंती करणार आहे की IIT बॉम्बेचं IIT मुंबई केलं पाहिजे। आपण बॉम्बे हायकोर्ट बद्दलची टिप्पणी केलेली आहे, आपण तीच टिप्पणी बॉम्बे स्कॉटिश बद्दल करणार का? आणि जर आपली तीच टिप्पणी बॉम्बे स्कॉटिश बद्दल असेल मग आपली मुलं ही बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकली होती, मग आपण मराठी शाळेमध्ये त्यांचा दाखला न घेता बॉम्बे स्कॉटिश मध्ये आपल्या मुलांना शिकवलं होतं, किंवा आपल्या मुलांनी 11वी मध्ये कॉलेजमध्ये मराठीचं ऑप्शन असतानाही जर्मन हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे म्हणून जर्मन हा सब्जेक्ट निवडला होता। मग याच्यावर आपलं काय म्हणणं आहे? आणि पुढची बातमी